थोडं भजन करू बरं, जरा मन लीन होईल आणि मग भगवंताचं कथानक ऐकू. कारण जे तत्वज्ञान आपण श्रवण करीत आहोत ते आपलंच आहे, आपलंच आणि आपलाच अर्थ आहे, आपलीच माहिती आणि आपलं खरं खरं ज्ञान जे सर्वांच्या हिताचं घाताचं नाही ते आपण श्रवण करीत आहोत. 1 ते 4 मध्ये आपण ज्ञानाचा महिमा आणि प्रकृती पुरुषांपासून उत्पत्तीचं महत्व समजून घेतलं. कशी प्रकृती मध्ये भगवंत बीज ठेवले, हे दोन्ही नियम निसर्गापासून जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून प्रकृती आणि पुरुषांची जोडी आणि उत्पत्ती ठेवले. आणि ते आपल्याला सांगायची गरज नाही, आपण विवाह पद्धतीच्या माध्यमातून सृष्टी नवीन नवीन निर्माण करतो, कळलेलं नाही. तरी पण भगवंत आपलं ज्ञान छोटंसं असतं, आपल्या पुरतं आपण निर्माण करतो, त्याला आपण आपली मानतो, हे आपलं छोटंसं भाव. पण भगवंत सांगला तो जो मी निर्माण केला आणि ते माझं आहे, त्यामध्ये मुळाशिवाय तर मीच आहे. ही सगळी सृष्टी मी निर्माण करणारी आणि ही सृष्टी माझी आहे आणि ही सर्व मीच निर्माण करणारा अहम जो आहे तो अज्ञान आहे आणि तो आपण घातलाय, म्हणून आपण दुःख भोगतो. वास्तविक निर्मिती ईश्वराचीच होती आणि ईश्वराची आहे आणि ईश्वराची आहे. तुम्ही आम्ही फक्त निमित्त आहात. चालला आईच्या गर्भामध्ये गर्भधारणा पुरुष करतो, पण ती रचना कोणाची, ती सिस्टम कोणाची? त्याच्यात 5 दिवसामध्ये गाठ तयार करणं आणि त्यात 1 महिना त्याचं मस्तक तयार करणं, नंतर त्याची अलंकापुरी तयार करणं. आधी रचिनी पंढरी, मग विठ्ठल नगरी ना, वैकुंठ नगरी, पंढरपूर, नंतर निर्माण. ही रचना तर त्या ईश्वराची तुमच्या. पण जेव्हा आपण सृष्टीमध्ये जन्माला येतो तेव्हा असे चकचक निर्माण असतो, निर्मल असतो, शुद्ध असतो, आपण इतके बुद्ध असतो की ईश्वर आणि आपण एकरूप असतो. तेव्हा ना आपल्याला कसलं ममत्व असतं, न कसला अहंकार असतो, न कोणता भेद असतो, न कोणता जातीवाद असतो, न कोणतं काही असते. पण त्यावेळेला आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा असे शुद्ध आहोत. तसे शुद्ध जर आज राहिलो तर आपल्याला ईश्वर चराचरामध्ये दिसेल. होतो राहू, पण मध्ये आहोत यामध्ये बिघाड झालाय. आहोत त्याच्या जागेवर आपण नाही झालो, आपण तो भाव धरलाच नाही. नंतर इंद्रिय विषय जेव्हा जागृत झाली आणि इंद्रिय विषयांच्या समोर जे घटक आले त्या घटकात अज्ञान धारण करून मी आणि माझं असा अहंकार तयार करून जीवन धोक्यात आपण टाकून दिलं. होतं सुखी, होतं सुखी आणि पुढेही आहे सुखी, पण मध्ये हे सुख जे आहे ते अनुभवायचं आहे. त्यामध्ये आपणच आपलं अज्ञान आणून सुखामध्ये दुःख तयार केलंय. त्याच्यामध्ये परिवर्तन करायचं आहे, तेच परत आपल्याला शोधून घ्यायचं आहे. आणि भगवंत त्यापुढे आपल्याला सांगतात. आणि ते आपल्याला दुःख देणारं घटक काय तर गुण आहे. ते गुण कुठून निर्माण होतात? ज्याच्यातून गुण निर्माण होतात, गुण त्याच्यात मावळतात. गुण कायमचे एकसारखे राहत नाही, ते परिवर्तनशील बदलत राहतात आणि त्यांना उत्पत्ती आणि नाश आहे. म्हणून ते सत्य नाही. आणि त्या गुणांची माहिती आपल्याला 5 ते 18 या श्लोकामध्ये देऊन आपल्याला भगवंताने जागृत केले की एक गुण आहे, हे तुमचे नाही. या गुणानुसार तुम्ही जरी चालला तर त्याच्यात 3 टोक आहेत, अंश, सुळ, ते आपल्याला टोचतात आणि आपल्याला सुख दुःख मिश्रित असं वातावरण तयार करतात. त्यातून मुक्त होण्यासाठी आता पुढे भगवंत 19 ते 27 मध्ये भगवत प्राप्तीचा उपाय आणि गुणातीत पुरुषाची लक्षणं आपल्याला सांगतात. आता हा गुणातीत पुरुष कोण आहे? प्रश्न आहे आपल्याकडे. तो गुणातीत पुरुष कोण आहे? त्या गुणातीत पुरुषाची लक्षणं. पण ही लक्षणं आम्ही का जाणारी, आम्ही का ओळखावी, आम्हाला का भगवंत सांगतात? त्याच्या मागे एक मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर असं की वकील शिकायचा आहे
जो मुलग्याला वकील बनायचं आहे, तर वकिली शिकताना टीचर गुरुजी सांगतात आम्हाला वकील का शिकवता, आम्हाला वकील का शिकवता, असं आपण बोलू शकतो. काय बनायचं आपल्याला, तर शिकवतात तर मग काय बनायचं आपल्याला, वकील बनायचं, बरोबर की नाही. मग आता गुणातीत पुरुषाचं भगवंत लक्षण सांगून आपल्याला शिक्षण देतात, तर आपल्याला काय बनायचं, आपल्याला गुणातीत बनायचं आहे. आपण गुणातीत होतो, गुणातीत आहोत आणि गुणातीतच राहू. परंतु जे मध्ये आपण जे अज्ञान घेतलंय त्या अज्ञानाला नष्ट करण्यासाठी भगवंत गुणातीत पुरुषांची काय लक्षणं असतात ती सांग, तर त्या माध्यमातून ती लक्षणं आपण अंगात आणून आपला जुना अमृताचा ठेवा पुन्हा आपण प्राप्त करून घ्यावा. किती श्रीमद भगवद्गीता उच्चांक देते आपल्याला, आपल्या सत्याकडे घेऊन जाते, आपल्या अमृताकडे घेऊन जाते, आपल्या ध्येयाकडे घेऊन जाते, आपल्या परमसुखाकडे घेऊन जाते. सांगा बरं, आपल्याला परमसुख नको का, परमसुख आपल्याला नको, काही पूर्णत्वाचं सृष्टी पाहिजे. इथे दारुण्य दुःख आहे, इथे पावलोपावली दुःख आहे. किती दुःख देणार आहे. आता बघा, सकाळ दुःख देते, सांगा थंडी लागलेली नाही, दुःख आहे ना, दुपार पण दुःख दे, संध्याकाळ पण दुःख दे, रात्र पण दुःख दे, तिन्ही काळ दुःख देतात, तीन वातावरण दुःख देतात, तीन ताप दुःख देतात आणि तीन गुण दुःख देतात, रजत तमाही सत्व. म्हणून गुणातीत पुरुषाची लक्षणं आपल्याला ऐकायचे. मस्त भगवंत ज्ञान सांगतात, जरा तिथे आपण लक्ष देऊया. भगवंत येथे असे म्हणतात की आपल्या आत्म्याला अकर्ता आणि गुणातीत म्हणून जाणण्यामुळे भगवत प्राप्ती होते. आपला आत्मा आहे तो गुणातीत आहे असं जाणलं तरच आपल्याला भगवत प्राप्ती सगळ्यांना पाहिजे की नाही. पहिला प्रश्नाचं उत्तर द्या. ज्यांना भगवत प्राप्ती पाहिजे त्यांनी बोट वरती करा. एक, मग आता वकील कोणाला बनायचं आहे, त्यांनी वकील शिकली पाहिजे की नाही. डॉक्टर ज्याला बनायचं आहे त्यांनी डॉक्टरची, आता भगवत प्राप्तीच करायची आहे, इथे भगवंत सांगितले ऐकता पाहिजे की नाही. मग तुम्ही ऐकणारच आहात, बरोबर, पक्क, चलो हो जा. भगवान येथे असे म्हणतात, ज्ञानम गुणभ्यात कर्तारम यदा दृष्टानुपश्यन्ति गुणभ्यच्चं परम वेत्ति मद्भावम सो अधिगच्छति. पश्यती हा वाक्य फार महत्वाचा आहे, इथे लक्ष द्या. पश्यती म्हणजे पाहणार. त्याला दुसऱ्या ठिकाणी भगवंतांनी जाणणारा सुद्धा सांगितलं, पाहणारा आणि जाणणार. आता तुम्ही पाहणारे तर आहे, पाहिल्यावर जाणीव करायला जागृत होते ना. पाहिलं हा योग आला आहे नाही, योग बरं जाणीव होते ना. म्हणजे पाहणाऱ्यामध्ये जाणीव पण आहे, म्हणून जाणणारा आणि पाहणार. पश्यती हा वाक्य फार भगवंतांनी महत्वाचं दिलं आहे. कुठे कुठे पश्यतीचा उपयोग जाणणारा पण केला. आता पाहिल्यावरच जाणीव होते, कोणती पण वस्तू पाहिल्यावर जाणीव होते ना, तिथपर्यंत जाणीव होते. पश्यती हा वाक्य फार महत्वाचं. इथे आपण थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला जाणीवेचे अनुभव. आता जाणीव, पाहणारा व्यक्ती आपला शत्रू आहे, ज्याला आपण पाहतो तो आपला शत्रू आहे. आता आपल्याला जाणीव कशी होईल, कसली होईल, आणि त्या जाणीवेतून निर्माण काय होईल, ईर्ष्या, भेद, शत्रुत्व, जड तत्व तयार होईल, तमप्रधान अंश तयार होईल आणि आपलं बहुमूल्य जीवन, त्याच्यामध्ये बहुमूल्य जीवन आपलं व्यतीत होईल. त्याचं दुःख दुर्मिळ फल तयार होईल. आपल्याला दुःख नको, पण ते आपणच पेरतो. आपल्याला जेव्हा आपण जी वस्तू पाहतो तेव्हा पाहणाऱ्या व्यक्तीच्या अंगासंगाने आपण आपली जीवनाची रचना करतो. जर त्याच जागेवर तिथे शत्रू न मानता मित्र मानला तर
जाणीव कशी होते? मग आपण सगळं बाजूला एका ठिकाणी चांगलं तयार करतो आणि त्या चांगल्यात जेव्हा प्रेरणा करतो तेव्हा आपल्याला सुख तयार होतं. दुःखाचे कारणी आपण, सुखाचं कारण आपण. शत्रू मित्र या जगात कोणीच नाही. हे सगळं गुणांचा खेळ आहे आणि ते समोर येत जात राहते. सांगा, सकाळ आपल्या समोर येते, निघून जाऊन दुपार येते की नाही? दुपार आपल्याला नकोशी वाटते कारण गरम आहे, पण येतेच की नाही? पण तिला सहन करणं, तिला समजणं, तिला जाणीवेत आणणं, आपलं समाधानी जीवन जगणं आपल्या अंगात. नंतर येते संध्याकाळ, तेव्हा आपल्याला बरी वाटते. आता जरा बरं वाटतं. आता तुला बरं वाटलं तर नंतर तुला परत दुपार येईल ना, तेव्हा दुःख होईल. कारण या तिघांना तुला सहन करायचं, कारण हे तुझं अंग नाही, तुझ्यावर आलेला प्रभाव आहे तुझ्या पूर्वजन्माच्या दुर्गुणामुळे. आणि तुला जर हा सहन करता आला नाही तर पुढे हेच तुला तुझ्याच अंगातून निर्माण झालेलं दुःख तयार होतं. आपणच आपलं जाल तयार करतो आणि आपणच आपल्या कर्माच्या जालात अडकतो आणि अडकल्यानंतर ज्ञान झालो का आपण इतर ठिकाणी दुःखाचं कारण शोधतो. कारण कोणी नसते, कारण आपण. पक्का विचार करा. म्हणून गुणातीत भाग आहे, त्या पुरुषांची लक्षणं आहे ती आपल्याला ऐकली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. भगवंत इथे असे म्हणतात की ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही करता नाही. द्रष्टा म्हणजे पाहणारा, द्रष्टा म्हणजे जाणणारा, द्रष्टा म्हणजे समजणार. दृश्य जगताला समजणारा द्रष्टा. दृश्य हे दिसते ना सगळं. आता याला समजणारा कोण आहे? पाहणारा कोण आहे? द्रष्टा. तो कोण आहे? आपण आहोत. आता पाहताना बदल होणार आहे. सांगितलं ना तुम्हाला, उदाहरण दिले, सकाळ दुपार संध्याकाळ. ही तुमच्यासाठी कायमची सकाळ पण राहणार नाही, कायमची दुपार पण राहणार नाही आणि कायमची संध्याकाळ. हे निसर्गाचा नियम आहे, हा बदलत राहील. याला समजून घेणं आपलं कर्तव्य आहे. दुःख येईलच, सुख येईलच, ते जाईलच, दुःख येईलच, परंतु त्या दुःख सुखाची पुढे बांधू नका. एक आव जग आहे, याकडे लक्ष देऊ नका. त्याच्या परे आपलं जीवन कसं आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला द्रष्टा बना. आपण आपलं जीवन एक सिस्टम तयार करा. सांगा, शत्रू समोर आला तरी त्याला शत्रू न मानता जीवन जगू. मित्र समोर आला त्याला मित्र पण न मानता जीवन जगतो. तर आसक्ती आणि अनासक्ती या दोन्ही गोष्टी निघून जातील. चांगलं आणि वाईट पण दोन्ही दुःख देतं. इकडचं चांगलं पण दुःखच आहे आणि वाईट पण दुःखच आहे. बघा, इकडचं चांगलं पण दुःखच आहे आणि वाईट पण दुःख आहे. वाईट तिथे दुःखाचं आहे तर ते आपल्याला फक्त समजलंय, पण चांगलं दुःखाचं आहे हे नाही समजलं. हे समजून या सृष्टीत किती पण आपलं चांगलं झालं तरी दुःखच आहे, सुख नाही. अनुभव करा, आजपर्यंत किती आपलं चांगलं झालं, आपल्या मनाप्रमाणे झालंय की नाही सगळ्यांनी, पण सुख आलं. सगळ्यांचं चांगलं किती वेळा झालंय? बोटवरती करा. पहिला माझं चांगलं मी पहिल्यापासून सांगतो. जेव्हा मी लहान होतो ना, लहान तेव्हा असा धावायचो आणि बाबा धावत आले का मला वाटायचं आता माझं चांगलं होईल. मग बाबा मला पेढे खायला देणार, केक खायला देणार, चांगलं राहिलो चांगला. चांगलं पण दुःख होतं. आता ते खाल्ल्यानंतर दुःख आहे की नाही? आहे की नाही? ते क्षणिक आहे, ते काय खरं नाही. ते तात्पुरता एक लहान मुलाला दिलेला खिलौना आहे, त्याचं रडणं बंद करण्यासाठी भगवंतांनी तयारी केली. पण त्यामध्येच आपण सुख मानायचं का त्याच्या पुढे पण सुख आहे? काही गोष्टी अशा चांगल्या लहानपणापासून मोठ्या पर्यंत. मग जरा मोठा झालो, पैशाची गरज आहे, काम मिळालं असतं तर बरं झालं असतं, चांगलं तर नोकरी पण मिळाली, 1.5 रुपया पगार, पण झालं चांगलं. तिथे क्षणिक चांगलं वाटलं, पण ते चांगलं नव्हतं, ते पण कष्टाचं होतं. पुढे ते कळलं, अरे माझ्यापेक्षा 5 रुपये रोजाचे पगार आहे, मला 1.5 आहे, मग 5 रुपये रोज पाहिजे. कुठे झालं नाही तर भाईंदरला, मग आम्ही इकडचं सोडून भाईंदरला गेलो, 4 रुपये पगार, चांगलं झालं. पण नंतर परत वाटलं, अरे नाही 8 पण मिळतात.
8 रोज आला, जायचं कुठे जायचं तर म्हणे अमुक ठिकाणी. मग तिकडे गेलो, 8 आले. दिलं सोडून, आलो परत गावामध्ये. गावात चांगलं आहे, कॉन्ट्रॅक्ट सिस्टम का जास्त पैसे मिळतील, चांगलं झालं, कॉन्ट्रॅक्ट मिळालं. पण काय त्याच्यापेक्षाही जास्त मिळते. आलं तू हे सगळं चांगलं वाटते ना, चांगलं मिळत नाही, एक प्रकाराचा भास आहे बा. हे सगळे गुण आहे. आपल्याला चांगलं वाटते पण चांगलं नाही. त्याच्याही परी आपलं चांगलं आहे ते समजून भगवंत देत आहे, पण ते आपल्याला समजलं पाहिजे. तर समजलं पाहिजे तर समजावणारा भगवंत आहे, फायदा घ्या. भगवंत आता समजावणारा आहे तर फायदा घ्या. समजावणारे नसते तर आपल्याला दुःख आहे, तर आपण त्यात आज समजावणारे मिळाले तर दुःखातून सुख तयार होईल, कायमचं दुःख निवारण होईल. पण उद्या समजावणारे आपल्या जवळ कोणी नसेल. सांग, उद्या आपण कुत्रा, मांजर, किडे, मकोडे, जनावर, पशु पक्ष्यांच्या जन्माला गेलो, तुम्हाला काय वाटते जन्म येणार नाही? आपल्याला मात किती आहे माहिती? आहे की नाही? आपल्या सगळ्यात मात आहे ना, तोच आपल्याला आणून देईल, कुत्रा बनवेल, किडे बनवेल. कारण निसर्गाचा नियम आहे. नदी वाहत आली तर ती पर्वतावरनं कचऱ्यामध्ये याच्या त्याच्यामध्ये ती वाहणार, तिचं कामच आहे. ती काही स्वच्छ जागेवर वाहणार नाही. तसा हा पूर आहे जन्म मृत्यूचा भयानक. आज मानव आहोत, पूरकतातच आहोत. उद्या किडे मकोडे पण बनवू, कारण किडे मकोडे पण पूरकतच आहे. जिनस वस्तू आहे ती नरकच आहे, आणि आजही आपण नरकात आहोत. समजून जा की उद्या ते पण जन्म आपल्याला मिळू शकतात. मिळू नाही शकणार असं नाही, त्यामध्ये पण आपण जाऊ शकतो. मग आपण आपल्याला सांगणारा जरी मिळाला तरी जाणीव घेईल का? जाणीव होईल का? तेव्हा आपण हित करू शकतो का? जे आज समजू शकते, आता समजू शकते, या क्षणाला समजू शकते, ते पुढे समजू शकत नाही. म्हणून आळस्य विचार सोडा. संसार महत्वाचा नाही, संसाराला चालवण्याचं ज्ञान महत्वाचं आहे. आणि ते ज्ञान घरी बसल्या तुम्हाला आपल्या कल्पनेने मिळणार नाही. कल्पना अविद्या तेने झाला जीव. जर आपल्या कल्पनेने आपण ज्ञानी बनत असतो तर आज तुम्ही आम्ही सगळे सुखी असतो, दुःखी नसतो. भगवंताच्या विचाराने आपण ज्ञानी बनणार आहोत, आणि ते विचार गीता माता देते. आणि ते गीतेचा अर्थ सुद्धा आपण आपल्या मनाने करायला गेलो तर गीता अनंत प्रमाणे दिसते. मनोमार्गी आणि आपल्या मार्गी अज्ञान होऊ शकत नाही. आपल्याला देव मार्गाला गेलेले महापुरुष आहेत, त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांच्या विचाराने मार्गदर्शन होऊन आपण जाऊ. हरी पाठी गेले ते निवांत चिटे. मनोमार्गी गेले एक पूरकतातच राहिले. पूरकता कळलं ना, हा जन्म आहे ना नरकाचा आहे, पण दिसत नाही कोणाला. आणि तो मस्त लाली लिपस्टिक वगैरे लावतो तर समजत नाही, पण आपल्याला तो भास आहे. जसा एक उंदीर मेलेला आहे कुचका, त्याला वरती असं 4-5 कापडाने मस्त पॅकिंग केलंय, आणि सेंट बिंट मारून एक वरती असं बॉक्स लावलंय, आणि बॉक्सवर लेबलवर दिलंय ताजा माल. 1964 14/10 त्यावेळेला प्रोडक्ट तयार झाला. कळलं कोणतं प्रोडक्ट? ये 1964 साली जन्माला आलो, 10वा महिना, तारीख 14. लेबल आहे ना आपलं, लेबल प्रत्येकाच्या पॉकेटवर लेबल आहे. हे पॉकेट आहे, आतमध्ये सगळा कुजलेला उंदीर भरलेला आहे, वरती शेंट मारलाय. जरा जागो मेरे भाई लोग बहन लोग, जागो. सुख में नहीं परम दुख में हो, नरक में ही हो, नरकों से निकलो. पूरकतातच आहो, पण वरती पॉलिश लेबल. आणि आजकाल लेबलला सगळे बोलले लेबल ना, त्याच्यावर परत गॅरंटीचा माल, गॅरंटी नाही देत, त्याच्यावर तारीख दिलेली असते. बघा कोणतं पण प्रोडक्ट पूर्ण गॅरंटी आहे 2 वर्षाची, 1 वर्षाची, यानंतर तारीख
याची पण गॅरंटी नाही. गॅरंटी नाही. बिना गॅरंटीचा माल आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास धरा, फसा. गुणातीत गॅरंटीचा माल आहे आणि भगवंत त्याच्याविषयी आपल्याला सांगताय, तर तिथे लक्षात दिलं पाहिजे. तर तो कोणी करता नाही असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद स्वरूप मला परमात्म्याला तत्वता जाणतो, त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. ते जाणायचं आहे, हे नाही. आपण याला धरून आहोत, त्याला नाही, म्हणून फसलो. सांगा, आपण कोणाला धरून आहोत? सच्चिदानंदाला धरून आहोत? सर्च करा. आपली परीक्षा आपण घ्या आणि आपली परीक्षा आपणच घ्यायचं, आपणच परीक्षक बनायचं, आपणच टीचर आपलं बनायचं. चला घ्या. गाडी चालवता, काम करता, इकडे तिकडे हिंडता फिरता, सच्चिदानंद स्वरूपावर किती जणांचं लक्ष आहे? ज्याची शनी अनुग्रह केला त्याची शनी मुक्त झाला. बंधन काही आत्म्याला बोलूची नाही. तो सच्चिदानंद स्वरूप ते आपल्याला दिलं. रूप तेची, नाम तेची रूप. ते रूप दिलं ना, ते आपलं रूप आणि देवाचं रूप एकच होतं, असं एक करून दिलं. ज्याची शनी अनुग्रह केला त्याची शनी मुक्त झाला. बंधन काही आत्म्याला बोलूची नाही. आता त्या स्वरूपात किती जण आहेत? स्वतःची परीक्षा स्वतः घ्या, मला सफाई देऊ नका. आपल्यामध्ये झाका की आपण त्या स्वरूपाला किती चिटकलो. जसे चिटकू तसे आनंदित आणि उत्साहित आणि गुणातीत आणि दुःख रहित आपला आपणच खजाना प्राप्त करायचा आहे. गुरुने आपल्याला आपल्या जवळ दिलाय, फक्त त्याला जोपासायचा आहे. त्याची लागवड चांगली करायची, तिथेच लक्ष दिलं पाहिजे. त्यामध्ये इतकी पॉवर आहे. मंत्र जपामध्ये इतकी ताकद आहे, त्या स्वरूपामध्ये, जपामध्ये, त्या संकल्पामध्ये इतकी ताकद आहे की जे आपण संकल्प करू ते पूर्ण होते. आज आपले या भारतभूमीचे महापुरुष त्यांनी तर प्राचीन काली प्रयोग करून जागृत केले. आपण काय करतो? प्राचीन काली महापुरुषांनी धर्मग्रंथ बनवले, ते धर्मग्रंथ आपण चालत नाही. आपण काय करतो? या वैज्ञानिक आविष्कारांनी जे आता बंडल निर्माण केले त्याचे धर्मग्रंथ आपण चालतो आणि आपण फसतो. आज आपण त्याच्यातच फसतो. आणि आणखीनही ते बंड इतकं वाढणार आहे की आपलं आयुष्य तर कमी होत चाललेलं आहे. आपल्या बुद्धीची स्थिरता, मनाची चिंता आणि जीवनाची जगण्याची चिंता होईल. त्या कुत्र्या मांजरांसारखं आपल्याला हे सगळे जण विज्ञान आहे ना, हे आता गुलाम बनले आणि आपलं पतन करून टाकले. काय गरज नाही त्या विज्ञानाची, पण ते आले आणि आले ते आपल्याला नाचवते. नको नको ते करायला लावते आणि करायचंय ते बाजूला ठेवते. बघा आता किती विज्ञान वाढले. हे भौतिक विज्ञान नाशाचं आहे. जेवढं वाढेल तेवढा जीवनाचा नाश होतो. सोपं सहज होते, पण जीवन द्यावं लागतं, आयुष्य द्यावं लागतं. आपलं बहुमूल्य आयुष्य आहे. 92 कोटी श्वासोश्वास परमधामामध्ये परमेश्वर पारखण्यासाठी ते आयुष्य आपण या अज्ञानाला समजून घ्यायला वापरतो आणि पुढे जीवन पूरकतातच ठेवून कुत्रा मांजर किडे मोकळे बनण्याचा प्रयत्न आपला चालू आहे. कोण आहे या नामाला? कोण आहे सत्संगाला? बघा, सत्संग कोणाला आवडतो? आवडतो का? मनापासून सांगा. सत्संग किती? ज्यांना खरोखर सत्संग आवडतो तेच कृष्ण विचार घेऊन पार होत जाते. ज्यांना सत्संगच आवडत नाही ते पार नाही होणार. ते नुसते घरी बसून राहते, त्यांचं हित नाही होणार. देवाने तयारी केली तर सत्संग केलेच पाहिजे. ते श्रवणाला गुरुचं वचन ऐकायला आलं पाहिजे. गुरुची पावर तेव्हाच आपल्यामध्ये येणार. तिथपर्यंत येणार का? सांगा. आम्ही तर घडलो तर गुरुच्या सान्निध्यात राहून घडलो. गुरुची वाणी ऐकत ऐकत घडलो. गुरुची वाणीच घडवे, दुसरी कोणी घडू शकणार नाही. बघा घडू. मंत्र जपामध्ये इतकी शक्ती आहे की मंत्र, यंत्र आणि तंत्र, यंत्र आणि तंत्राच्या मागे आपण सगळेजण आहोत. पण आपल्या गुरुने आपल्याला मंत्र दिला, त्या मंत्राचा प्रयोग करायचा. यंत्राचा आणि तंत्राच्या मागे रात्र दिवस बघा आहेत की ना सगळ्यांकडे यंत्रणा भौतिक सृष्टीची, आणि त्या यंत्रणेलाच महत्व दिले आणि त्यामध्ये रात्र दिवस. बघा ती यंत्रणा. पहिला यंत्र आणि तंत्र आहे.
ना, याच्यामध्येच आपला किती वेळ जातो. हे कोणी बनवलंय? मानवाने बनवले, पण नाशाचं कारण आहे. याच्यात वेळ वाया जातो. आपल्या मनोवांछित फल आपल्याला पाहिजे ते हे नाही देणार. आपल्याला साधना देणार, मंत्र देणार आहे, पण ते मंत्राची प्रभाव आपल्याला माहिती नाही. मंत्रामध्ये किती ताकद असते. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याची ताकद मंत्रामध्ये. गीता हा ग्रंथ नाही, हा मंत्र आहे. गीतेची एक एक अक्षर कानामध्ये पडतात. अश्वमेध यज्ञासारखी फल देणारी श्रीमद भगवद्गीता, हिचं श्रवण आपल्याला आवडत नाही. मग आपल्याला काय सांगायचं? आपण कसे नाही खाईत पडणार? माऊली स्वतः छाती खोडून सांगते, तोंड खोलून सांगते, ही गीतेची अक्षरे जे तुम्ही का कर्णद्वारे रिगताती तेपली होती पुरे अश्वमेध यज्ञ. एक अश्वमेध अक्षर, 32 अक्षर तुम्ही ऐकली आज, भगवंताने ऐकवली. काय मिळालं? पण बँकेत जमा झालं, ते पॉकेटमध्ये आहे, बुक मध्ये गेलं, सिम कार्ड मध्ये चढला, अंतःकरणामध्ये जमा झाला. पण आता याच्यावर विश्वास नाही. आता याच्यावर पण विश्वास ठेवायला भौतिक सृष्टीचं यंत्र आणि तंत्र सांगते. इथून पैसे टाकले का तुमच्या मोबाईल मध्ये जातात ना. मग आता इथून तुमच्या अंतःकरणात गेलं की नाही? जमा झालं. आता बघायचं असेल तर व्हा आतमध्ये, पण अंतःकरण टिटोलण्याचं ज्ञान नाही. जमा झाले पण आता बघायचं ज्ञान नाही. तर मग किती जमा झाले ते समजेल कसं? तर ते पण शिका ना. आता भाऊनी पैसे माझ्यात पाठवले, पण आता आले की नाही, किती आले बघायला, खोलायचं माहिती पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? आता हे पण खोलायचं माहिती पाहिजे नाही की? आता गीतेची 32 अक्षर, 32 अश्वमेघ आपल्याला मिळाले, तर आता हे खोलायचं माहिती नाही. मग शिकायला पाहिजे ना गुरुकडून. किती फायदा आहे आपला. पण आजकाल काय झालंय, या भौतिक विज्ञानाच्या मागे यंत्र आणि तंत्राच्या मागे मंत्राचा प्रभाव किती आहे. मंत्र एक विशिष्ट असतो. मंत्र कसाही असतो, त्यामध्ये वाक्यरचना असतात, आणि त्या वाक्यरचनेला बरोबर मुखातून बोललो की त्याच्यावर जो आपला संकल्प असतो तो संकल्प पुरा होतो. पूर्वकाली ऋषीमुनींनी हे प्रयोग केले. नुसतं वाचायचं नाही, त्याच्यावर घोर करायचं, त्याच्यावर विचार मंथन करायचं आणि त्याला प्रयोगात आणण्याचा प्रयत्न करायचा, तर आपण सफल होतो. मी तर 3.5 आता शिकलेला आहे. एवढा काही तुमच्यासारखा पडत मूर्खच आहे असं धरा. पण काही गोष्टी अशा बोलतो तर लोकांच्या हृदयामध्ये जातात. का? तो प्रभाव मंत्राचा आहे, माझा नाही. ती मंत्र शक्ती, ईश्वर शक्ती आहे, पॉवर आहे. ती पॉवर आपल्यामध्ये आली तर आपल्याला या संसारात कोण दुखी करणार नाही, उलट आपल्यापासून सगळे सुखी होते. पण आपण ते समजून घेतो. नुसतं मी मंत्र दीक्षा घेतलंय, मी गुरुचा चेला, नुसतं स्टाम्प मारून चालणार नाही, तर पुरुषार्थ करून चालणार. तो पुरुषार्थ पण कसा केला पाहिजे हे पण समजून घ्यावं लागेल. एकदा मंत्राची पॉवर सांगतो. माहिती आहे ना, आपल्या ऋषी मुनींनी बहुतेक यज्ञ केलेले आहेत. आता कोण यज्ञ करीत नाही. त्या यज्ञाच्या माध्यमातून संकल्पना ग्रामाची, शहराची, राज्याची आणि देशाची, सृष्टीची सुंदर होते. हा यज्ञ त्या ताईंच्या घरी वर्षाला एकदा होतो. त्यांना नमस्कार करा सांगतो. असे यज्ञ झाले, त्या यज्ञामध्ये आहुती द्या. यज्ञातून काय होतं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये मंत्र जपले जातात, पण संकल्प सिद्ध होतो. कसा तर सांगतो. एकदा रावण आहे ना, रावण दशरथ राजाला भेटायला गेले. तर दशरथ राजा नदी किनारी असे एक तांदूळ टाकत होते. एक तांदूळ घ्यायचे आणि असे टाकायचे, नदी पाण्यात टाकायचे. तेवढ्यात रावण म्हणतात, अरे दशरथला काय करतोस? तर म्हणे जंगलामध्ये सिंह जास्त झाले, एक मारत त्यांच्याकडे फिरायचं, इथूनच त्यांना मारतो. आश्चर्यचकित झाला रावण. जंगलात गेला बघायला. रावण गेला, बघतो तर एक सिंहाला कुठून बाण येतो काय माहिती नाही, लागतो आणि पडतात. कुठून
कुठून बाण येतात काय माहिती नाही, पण खरोखर दशरथ राजा तिकडनं संकल्पाद्वारे तिकडे जंगलातून मारतात. मंत्राची शक्ती. अद्याप थोडं इथं त्रेतायुगाचं सांगितलं. आता द्वापार युगात, सतयुगातलं तर आपण घेऊ शकणार नाही, तो चमत्कार करू शकणार नाही, ते सांगेल आता कुठे आहे इथं, नाही का. पण द्वापार युग आणि त्रेतायुग जवळजवळ आपल्याला आता कलियुगात त्याचा प्रभाव माहिती होईल. आता द्वापार युगातलं सांगतो. परीक्षित राजाला तक्षक नाग चालला होता आणि ते प्राण त्यागलं होतं. पुत्र त्याचा जन्मेजय, त्याला राग आला होता की माझ्या बाप्पाला मारलं याने ना, आता यांची सगळी जातच नाश करतो. आणि मोठा यज्ञ रचला आणि त्या यज्ञामध्ये आहुत्या दिल्या आणि सर्व नाग येऊन याच्यात पडून जळून जावे हा संकल्प केला. आणि भराभर सर्व नाग येऊन पडले आणि त्या यज्ञामध्ये जळले. हे मी खोटं बोलतो तर त्यासाठी पुरावे पण आहे. मला वाटत असेल ना का मी खोटं बोलतो, आहे ना पुरावे. बघा महाभारत, त्याच्यामध्ये सगळे नाग आले तरी तक्षक का नाही आला. ब्राह्मणाला विचारलं मंत्र जपणाऱ्यांना, तक्षक अद्याप का नाही. तो म्हणे तक्षकाला समजले, तो घाबरलाय आणि स्वर्ग लोकात इंद्राच्या जवळ शरण गेलाय, इंद्राच्या आसनाला लपेटून राहिला. मग काम करा, त्या आसनासहित इंद्राला या यज्ञात आला. मंत्र जपाला सुरुवात झाली. तो इंद्राचं आसन हलायला लागलं, थरथर थरथर. आता ते आसनासहित तक्षकासहित इंद्र सुद्धा हवन होईल एवढी पावर मंत्रामध्ये आहे. तर काय झालं, तेवढ्यात इंद्रदेव शरण गेला. बृहस्पतीला सांगितलं माझा प्राण वाचवा, आता माझी काही गत नाही, त्या तक्षकामुळे याचा तर नाश होईल, माझा पण नाश होईल, कारण त्यापुढे आमचं काय चालणार नाही. मग बृहस्पती त्या यज्ञामध्ये जन्मेजय राजाजवळ प्रगट झाले आणि जन्मेजय राजाला थांबवायला सांगितलं. सगळं देवांचा राजा इंद्राला दुःख झालं तर सगळं तो सत्र थांबवलं गेलं. तक्षक वाचला आणि इंद्रदेव वाचला, बाकी सगळे नष्ट झाले. हे कशामुळे झाले? मंत्राची शक्ती आपल्याला गुरुने दिली. आपण इकडे तिकडे धावतो, याचं वाईट त्याचं वाईट, अमक्याने हा केलं तमक्याने हा केलं, असं तसं करत करत आपली पावर कमी करतो. आपली पावर वाढवा तर मनासारखं आपल्याला संसार आणि परमार्थ सुद्धा मिळू शकतो. पण त्या गुरुच्या वचनावर विश्वास ठेवा. साधना जास्त करा. जेवढी मंत्र साधना जास्त करा तेवढा आपल्याला पावर येणार. आपला संसार काय, आपला परमार्थ सुखाचा होईल. जास्त साधना पाहिजे, मंत्राची जास्त साधना करा. आणि साधना करताना कधी निंदा कोणाची करू नका, द्वेष कोणाचा करू नका आणि कोणाशी शत्रुत्व ठेवू नका. असेल ना तर ते मिटवा. कारण साधनाची ऊर्जा जेव्हा चालू होते ना, तेव्हा आपण ज्या कुटुंबात राहतो त्या कुटुंबात मग आपल्याला आठवणी येतात. काय येतात? आठवणी. मग आठवणी आली तर कोणी आपला शत्रू असेल ना तर मग आपल्याला जल तयार होते आणि मग काय होतं, साधनाची पावर कमी होते. समजा आपल्याला 100 रुपये जमवायचे आहे का, आपलं एक वस्तू जी मनोकामना आहे 100 रुपयाची ती आपल्याला मिळणार आहे. पण आपले हळूहळू 70, 80, 90 आता 10 जमा झाले का ती वस्तू आपल्याला येणार आहे. पण आपण काय करतो, त्याच्यातून एखाद्याची शत्रुत्व ईर्ष्या निंदा करून 80, 90 झाले, त्याच्या 60 वर 50 वर येतो. रुपये कमी होतात, खर्च होतो तिथे. मग आपण परत काय होतो, जाग्यातच राहतो. आपल्याला साधनेचा स्वतःला अनुभव येत नाही आणि आपली मनोकामना पूर्ण होत नाही. त्यामुळे मग आपल्याला संशय परमार्थावर, पंथावर आणि गुरुवर येतो. पण दोष कोणाचा असतो? दोष आपल्या दुर्गुणांचा असतो, जो आपण तयार केलेला असतो. त्या दुर्गुणांना आपल्याला जाळायचा आहे, त्या दुर्गुणांना मारायचा. गुरुचा दोष नाही, आपल्या संगतीचा दोष आहे, आपल्या मित्रांचा दोष आहे, आपल्या माहोलचा दोष आहे, आपल्या स्वभावाचा दोष आहे, आपल्या कुकर्माचा दोष आहे, आपल्या गुणांचा दोष आहे. त्या दोषाला आपण परमार्थावर किंवा गुरुवर किंवा इतर सकारात्मक जीवन जगले त्यांच्यावर लावतो. इथेच आपली खिचडी शिजत नाही आणि आपण उपाशी राहतो. इथेच आपली पावलं मागे राहतो आणि सफर आपल्याला गाठता येत नाही. आपण आपला विचार करा. गुरुने दिलेल्या तत्वावर रात्र दिवस एक रूप व्हा. जर तुम्ही लाख जप केले, अनुष्ठान केलं लाख जपाचं, संकल्प केला तर तो पूर्ण होईल.
पण त्या लाच जपाच्या संकल्पामध्ये आपल्या या शरीराला दुर्गुणांपासून वाचवा. ईर्षा, निंदा, द्वेष, शत्रुत्व, घाणेरडं खाणं, बास खाणं, ज्याच्यातून दुर्गुण वाढतात अशांची संगतीपासून लांब राहिले तर 1,00,000 जप सुद्धा आपला संकल्प पुरा करू शकतो. एवढं सामर्थ्य मंत्रामध्ये आणि श्रीमद भगवद्गीतामध्ये आहे. गीतेचं पारायण सुद्धा जर तुम्ही केलं आणि जर संयम नियम केला बाहेर तर ते पण आपल्याला सामर्थ्य देतं. गीता नाहीये, हा मंत्र आहे. माऊलीच्या ओव्या नाहीये, ओंकार. ओंकाराला 3.5 मात्रा आहे. तर ओंकाराला 3.5 मात्रा आहेत. माऊलीच्या ओवीला सुद्धा 3.5 मात्रा आहेत. म्हणून तो ओम मंत्र आहे, माऊलीची ओवी नाही. जेवढे ओव्या तुम्ही वाचा तेवढे मंत्र जाप केल्याचं फल नाही. पण आपल्याला कुठे कळत? पारायण बाबा का करून घेतात? पारायण या मंदिरामध्ये का होता? त्याचं कारण आपल्याला माहित नसते. हा यज्ञ आपल्या संकल्पना, आपल्या मनोकामना पूर्ण करणारा असतो. हा सत्संग श्रीमद भगवद्गीता श्रवण रूपी आहे, हा आपल्या मनोकामना पूर्ण करणारा असतो. पण आपल्याला सत्संग पावर देतो, आपण अज्ञानामध्ये खर्च करतो, आपल्याकडे राहत नाही. जसा उदळ्या माणसाकडे धन राहत नाही तसा अज्ञानी जीवाकडे ज्ञान राहत नाही, संशय राहता. म्हणून अज्ञान जाळून टाका. गेलं पाहिजे ते अज्ञान, राहिलं नाही. गुरुने तर आपल्याला आपल्या जवळच दाखवलं ना. आपल्या जवळ काशी दाखवली. गुरुने मज पाशी दाखविली काशी, पूर्वे हुनी काढिले पश्चिम पंथे धाडिले. नेले निज तटाचे. माहिती आपल्याला निज तट माहिती नव्हती. मंत्र दीक्षा ज्या दिवशी घेतली तेव्हा आपल्याला कळलं की काय कुठे स्थान आहे, ज्या स्थानामध्ये रमल्यानंतर आपलं सर्व संकट निवारण होणार आहे. पण त्या स्थानात आपण थांबतच नाही, आपण बाह्यकारी जास्त. याच्या खाली आपलं 24 तासातून 23 तास, 23.5 तास, पावणे 24 तास किंवा 24 तासाला 1 तास 1.5 तास कमी कशामध्ये असतं. आणि इथे आता जिंकणार कोण? वोटिंग केलं तर नाही. तुम्हीच सांगा. तुम्हाला तर मतदान करायची सवय आहे आणि तुम्हाला पक्ष पण निवडायची सवय आहे. खरं की खोटं? तुम्ही पक्ष निवडता आणि बरोबर अंगठा दाबून येता. मग आता इथे अंगठा दाबा ना. कुठे अंगठा? कुठे दाबणार? गुरुने कुठे काय दाखवलंय? घालोनिया अंजन डोळा, दाविला स्वयं प्रकाश गोला. अहंता ममता दूर गेली, धन्य गुरु कृपा झाली. बोला, धन्य गुरु कृपा झाली, धन्य गुरु कृपा झाली, धन्य गुरु कृपा. अहंता ममता दूर गेली, अहंता ममता दूर गेली, धन्य गुरु कृपा झाली, धन्य गुरु कृपा झाली, धन्य गुरु कृपा झाली. बोधविले माना, बोधी बोधविले माना, बोधी बोधविले माना, बोधी बोधविले माना. नाही संकल्पाशी भिन्ना, नाही संकल्पाशी भिन्ना, नाही संकल्पाशी भिन्ना, नाही संकल्पाशी भिन्ना. अहंता ममता दूर गेली, अहंता ममता दूर गेली, धन्य गुरु कृपा झाली, धन्य गुरु कृपा झाली, धन्य गुरु कृपा झाली.
विदेहा निरसले देह विदेहा निरसले देह विदेहा निरसले देह विदेहा निरसले निरसूनच गेलं आणि काय सांगितलं आपल्याला भगवंताने आपल्यासारखंच केलं बोध दिले मन बोध आहे ना बोध त्याच्यामध्ये आपलं मन बोधून टाकलं आपल्याला बोध झाला बोध हेची सरस्वती करिता स्नान उद्धरती येथे गळे जया स्नान तया नाही जन्म म्हणणं सरस्वती समजली सुषुम्ना नाडीमध्ये आपला बोध झाला त्या नाडीत ईश्वर दर्शन आहे बाकी कशामध्ये दर्शन नाही ज्ञान भागीरथी नीर बुद्धी गंगा वाहत असे स्थिर बोध याची सरस्वती बोध आहे ना ज्या वेळेला आपल्याला सुषुम्ना नाडी प्रगट होईल त्यावेळेला जो अनुभव येईल तो अनुभव काही वेगळाच असेल म्हणून ती सुषुम्ना नाडी एक क्षणिक राहते किती ती राहतच नाही तिला राहण्यासाठी तटस्थ राहावं लागते ती आली का पटकन निघून जाते थांबतच नाही तिला थांबवण्याचा योग करावा लागतो तीच आहे पण ती स्थिर माणसाकडे जास्त राहते सज्ञान माणसाकडे राहते सात्विक माणसाकडे राहते परोपकारी माणसाकडे टिकते दयाळू माणसाकडे टिकते कृपाळू माणसाकडे टिकते समंजसपणाने समतेत राहतात त्यांच्याकडे टिकते नाहीतर ती अशी टिकत नाही. तिच्यामध्ये भगवंत पाहण्याची भगवंताकडे घेऊन जाण्याची ताकद आहे वाहन आहे तिच्यामध्ये अनेक वाहन आहे त्या वाहनामध्ये बसून ती नेते पण स्वभाव पहिला आपला सुंदर असेल तरच ती नेते नाहीतर ती चंद्र आणि सूर्यामध्ये आहे ना आता चंद्र आणि सूर्य त्याच्यामध्ये भटकवते आहेत की नाही चंद्र सूर्यामध्ये आपण भटकतो ना आता सूर्य उगवलाय रातचे रात्री चंद्र त्याच्या छत्राखाली नंतर मग दिवसा सूर्याच्या छत्राखाली आपण सुख दुःख भोगतच आहोत त्याच्या पार आपल्याला जायचं आहे तर ती नाडी नाही पण तो अभ्यास गुरु सांगतात गोंगाट करून सांगतात कहता हूं कहे जाता हूं कहे बजाऊ ढोल श्वासाखाली जाते तीन लोक बरं सुषुम्ना नाडी कशावर समजणार आहे श्वासावरच ना आणि त्याचा मी तुम्हाला तर प्राणायाम शिकवत होतो संपूर्ण मूल विद्या पण त्याचं कळाच नाही कळली तर आता करणार काय एक सगळ्यांनी प्राणायामाला जसं सत्संगाला ना सगळ्यांनी तो प्राणायाम शिकून घ्यायला पाहिजे तर त्याची काही सूत्र आहे ती आपल्याला मग आपल्याला हे ज्ञान आहे मातेचं गीता मातेचं आणि भगवंताचं सहज समजेल सहज समजायचं ना ते आपोआपच समजेल तरी ते गुणातीत भगवंत झाले तेच माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात जी माणसं तशी मग ते माझं स्वरूप कुठे दूर नव्हतं त्यांच्यात होतं पण ते बाहेर भटकत होते शोध बाहेर घेत होते आतमध्ये घेत नव्हते माझ्यामध्ये घेत नव्हते मीच त्यांच्यामध्ये होतो दुसरं कोणी नव्हतं पण ते शोधत कुठे होते आता म्हणाय बघाय इकडे तिकडे पाठ असेल तुम्हाला शोधी सिकारे फिरती भेटा परी पुढचं मला नाही तुम्हाला येते कोणाला बोला कोण बोलणार माहिती सगळ्यांना येते पण त्याचा अर्थ वसे तो देव तुझ्या अंतरी पण आपण कडं अंतरात नाही गुरुने सांगितले ते करायचं नाही पण आपल्या मनाचं करायचं आणि गुरुला शिकवायचं गुरुजी असं करा असं करा असं करा
आणि गुरुला माहिती आहे ते तुम्हाला कधी सांगणार? तुम्ही कधी तुम्हाला माहिती आहे ते गुरुला सांगून गुरुकडे एवढं झालं ते गुरु काढतात आणि तिकडे टाकून देतात ना, देवाची फुलं काढतात. आणि आता गुरुला माहिती आहे की कधी शिकायचं, कधी समजायचं. बघा, एका माणसाला देव करायचा होता, तुमच्या आमच्यासारखा जसा देव करतो ना तसा देव करायचा होता. कोणचा देव करू, कसा देव करू? देव तर मला करायचा आहे. बघितला, एकाने गणपती मांडलाय, पूजा करतोय, जय देव जय, मग मी पण करतो. त्यांनी गणपती मांडला, मस्त लाडू पुढ्यात ठेवले आणि आरती सुरू केली. जय देव जय गणराजा सकळ देवा आधी तू देव माझा. तेवढ्यात उंदीर मामा आला ना, लाडू नेला, लाडू नेला. अरे यो गणपती लाडू सांभाळू शकत नाही तर मला कसं सांभाळेल? चल येऊ देव नाही, तो उंदीर देव. मग उंदीर मामाला बसवलं आणि आरती सुरू केली. जय देव जय उंदीर मामा सकळ देवा आधी तू देव माझा बोलला. तेवढ्यात मांजर आली, तेवढ्यात उंदीर पळाला. अरे उंदीर घाबरला की मांजर ते. आता मग मांजरीला बसवलं. आता आरती चेंज आहे. जय देवी. तेवढ्यात आरती होणारच, तेवढ्यात कुत्रा आला आणि मांजर पळाली. अरे कुत्र्याला घाबरली तर कुत्र्याला देव बनवला. जय देव. आरती सुरू आहे, तेवढ्यात बायको कुठे गेली. बायको पाण्याला का कुठे बाहेर गेलेली. इनी बाबा दूध अशी ठेवली न घरात घुसली तर बापा याचा तर नुसता वेगळाच नकरा. अरे त्या माझ्या देवालयात कुत्र्याला बसवलेलं पूजा करतोय, त्याचे एक कमरीत दिला की नाही, पाव पाव करत कोरडून पळाला. अरे माझी बायको देव. बायकोला मस्त पैकी आता देवी बनवायचं आणि देवालयात ठेवायचं. बाजारात नेलं चांगल्या बांगड्या सोन्याच्या, गळ्यातलं, कानातलं, नाकातलं, सगळं, केसातलं, मस्त साडी, ब्लाऊज, सगळं भारी भारी करून दिलं. बायको खुश. नवऱ्याला काय लॉटरी लागली काय माहिती, आज काय भरले. एवढा कधी देव पावला नव्हता, आज एवढा देव पावलाय. घेते बायको, माझ्या तुला काय पाहिजे? येऊ पाहिजे, देव पाहिजे, देव पाहिजे. बस बायकोची मजा. बायकोला आला घरी घेऊन, बस पाठावर. मी सांगतो अशी बस, हात नको हलवू. आता मी आरती करतो, हात नाही हलवायचा, हे नाही करायचं, ते नाही करायचं. यो करतो, ही हातात हे करतो, ही अशी करते, तो करतो, ती कशी एक कान्सिलर तिच्या मारला. अरे मीच आता कोण कळलं का? पुढे वर्णन करू. श्रीराम जय राम जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम. श्री कृष्ण भगवान. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की हाच पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण आहे आणि तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म, मृत्यू आणि वार्धक्य याच्या दुःखांपासून अलिप्त करून तो परमानंदाला प्राप्त करतो. तो पावर आपल्यामध्ये आहे, ती फक्त आपण जागी करायची आहे. म्हणून अंतर्मुख होऊन जेवढा जप करा, अंतर्मुख होऊन जेवढी साधना करा, तरी भगवंताने सांगितलेलं सिद्ध. तर अंतर्मुख जास्त व्हा, साधना जास्त करा. नुसतं इकडचं तिकडचं टवालगिऱ्या करत बसू नका. इकडचं तिकडचं नुसतं घराने कोणाच्याकडे आपले घराने सांगूच नका. काय कोणी आपले घराने ऐकून घेणार नाही, उलट आपली फजिती लोकांना सांगणार.
काय करणार? आपल्याला वाटते बरं झालं मी तुला सांगितलं, माझं मन हलकं झालं. हलकं बिलकं काय नाही, तुझं मन हलकं झालं नाही, आता ते मनावर आवरा बोजा पडत, आता ते गावभर पसरेल. तेव्हा तेव्हा आपलीच निंदा लोक आपल्यालाच त्या दृष्टीने बघतील. तेव्हा आपल्यावर जे अरे काल परवा चांगले वगैरे होते, आज काय असं झालं, किती गोड बोलत होती, आता काय बोलत नाही, पाठते. मग आपल्या बरोबर 10 जण चुकीचे वागतील. मग आपल्याला ज्यांच्यापासून सन्मान पाहिजे, चांगला संस्कार पाहिजे, चांगला बोल पाहिजे, ते येणार नाही, आपल्याकडे दुःख वाटते. काय गरज आहे आपल्याला आपलं बघा, शांत राहा, निर्मल राहा, शुद्ध राहा, गोड बोला, चांगलं बघा, चांगलं ऐका, चांगलं खा, चांगला स्वभाव ठेवा, चांगली संगत करा आणि चांगलं शोधा. ते शोधायचं आहे. मानव जन्म दुर्मिळ आहे, परत पुढे नाहीये. आणि जी अवस्था आहे त्याच्याही पेक्षा अवस्था आजपर्यंत ढासलत चालले. जे काल करू शकतो ती ताकद आज नाही, आणि आज करू शकतो ती ताकद आपल्यात उद्या नसणार. उद्या आपण म्हातारे होणार. जे आज करू शकतो ना ते उद्या नाही करू शकत. जे काल करू शकत होतो ते आज नाही. समजलं? तर ते आज करा, उद्या नाही म्हणा. उद्या याही पेक्षा परिस्थिती आपली ढासळलेली असेल. बघा, आपण आपलं मन, आपली बुद्धी आणि आपलं शरीर खालावलं असेल. अशा वेळेला आपण काय पुरुषार्थ करतो? जो काय आज करू शकतो, आत्ता करू शकतो, यापासून संकल्पनाला करू शकतो. नंतर नाही. तुम्ही बोलाल थांबा मी नंतर करते, माझ्या पोरीचं लगीन करते, माझ्या पोराचं लगीन करते. मी असा विचारच नाही लग्न होईल का होईल, करायचं असेल तर करेल, नाही केलं करेल ब्रह्मचारी. पण आपण आपल्या तत्वात राहायचं. काय तुम्ही कशाला कोणासाठी थांबता? बरेच जण मी बघतो, थांबा पोराची लग्न झाली का मग चांगला सत्संग करतो, मग नाही रोज आहे आली. अरे हे नुसतं सांगायचं असते, पुढे परिस्थिती दुसरी असते, तेव्हा तिथे आपण आपलं हरवून बसतो. म्हणून कल करे सो आज करे सो अब अवसर भी जाएगा, बच्चा पछताएगा. थांबा हा, पुढच्या महिन्यात श्रावण मास आला ना का मायन आपल्याला आणते, त्यांना देवगण आणते. अरे श्रावण महिन्याची वाट बघू तिला आता सांग, जे काय पुरुषार्थ करायचं तो आता कर. श्रावण मास कोणी बघितलाय? कोण समय येईल कैसा, त्याचा कोण जाणे भरोसा. थांबा, मी मार्गशीर्ष महिना आला ना का मौन अवस्था पाहते, 3-3 तास साधनेला बसते. का तो मार्गशीर्ष महिना येईपर्यंत तू रेल का? विश्वास आहे का? तू आतापासून करत राहा. काम काज उठता बसता देता घेता जाता येता भांडता कांडता आपल्या हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. एकनाथाच्या हरिपाठामध्ये सांगितलं, किंवा नामदेवाच्या, तुकाराम महाराजांच्या असे 5 हरिपाठ आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचा, निवृत्तीनाथांचा वगैरे वगैरे. त्याच्यात सांगितलं, खाता पिता उठता बसता नामस्मरण करा. नाम घेता खाता भांडता काढता नामस्मरण करा. नामाशिवाय राहू नका. जेवढं नामस्मरण करा तेवढं शुद्ध होणार. नामस्मरणच एक जिनस आहे. नामस्मरणच एक पॉवर आहे आणि तेच रहस्य आहे. महापुरुषांनी या कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय राहूच नका. बाकी या डोळ्याने काय करायचं, कानाने काय करायचं, हाताने काय करायचं, पायाने काय करायचं करा, पण अंतकरणामध्ये नामस्मरण चालू ठेवून सगळं करा. बघा, सत्य आहे आवाजात. नामस्मरणाशिवाय राहू नका. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय. सूर्य दिसतो आता, बघा दिसतो नाही, दाखवू आता दाखवतो आता.
निघला सुखकरी सुखकरी